प्रदीर्घ सेवेतून आता म्हणजे थोडक्यात ते आता वेगळे होत आहे. ती सेवा पूर्ण करून आता ते पुन्हा एकदा ते परिवाराकडे जात आहे. म्हणजे विचार जर केला ना, एक छोटा आपण जर एक बकरीचं पिल्लू पण जर आलं घरी, 6 महिने जरी आणलं एखादं बकरीचं पिल्लू, एखादं बोकड म्हणा, तरी जीव लागतो आपल्याला. परंतु एवढं 41 वर्ष ज्या व्यक्तीने सेवा केली, निश्चितपणे त्यांच्यासाठी हा दुःखाचा काळ आहे. आपण तो समजू शकतो. परंतु आता मला वाटतं की साहेब, तुम्हाला आतापर्यंत काय होतं की तुम्हाला घरासाठी खूप कमी वेळ देता आला. आतापर्यंत तुम्ही तुमच्या परिवारासाठी खूप कमी उपलब्ध होते. त्यात घरची जबाबदारी, नोकरी जबाबदारी, हे समाज तारेवरची कसरत. परंतु त्यावेळेस तुम्हाला घरासाठी कमी वेळ, घरासाठी पूर्ण वेळ आणि पगार तुमचा आता अर्धा होणार आहे. म्हणजे आता मावशी काकूंना सुद्धा तुम्हाला बरंच आता सहन करावं लागणार आहे. कारण की याच्यात म्हणजे तुम्ही जे आता घरात राहणार आहे ते निश्चितपणे यांनाही सवय नाही राहिलेली आणि तुम्हालाही तेवढा वेळ सवय नाही राहिलेली. परंतु तुम्ही किती कमवलंय, काय कमवलंय हे मला नाही सांगता यायचं. परंतु तुमचा मुलगा विवेक याच्या विचारातून आम्ही जे काही काळ आम्ही सोबत घालवला, त्यातून एखादा व्यक्ती असून पहा, एखादा मुलगा असो, शक्यतो जी युवा पिढी आहे ती एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या हिरोचं गुणगान करत असते. तुम्हाला खोटं वाटेल, तुमचा प्रोग्राम आता ठरला तो 4 महिन्यापूर्वी विवेक आणि मी ज्या वेळी त्याच्यासोबत वेळ घालवला तो तुमचं कौतुक करत असेल. म्हणजे जर पाहिलं तर खरं आयडॉल किंवा खरा नेता किंवा खरा हिरो हा त्या मुलाचा, त्याचा पालकच असतो.